अरे वेड्या, तुला काय वाटलं? तुझं नशीब कायमचं झोपलं आहे? तुझ्या आयुष्यात कधी चांगले दिवस येणार नाहीत? किती दिवस तू दुःख सहन करणार? किती दिवस तू अपयशाची राखच उचलत राहणार? मी तुझ्या पाठीशी उभा असताना तू इतका घाबरतोस कशाला? ऐक लेकरा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा नशिबाचं चाकं हे अचानक फिरायला सुरुवात करते. आजपर्यंत जे दारं बंद होते ना, ते उघडतं. जे स्वप्न अशक्य वाटत होतं ते सत्यात उतरू लागतं. पण त्यासाठी आधी स्वतःमध्ये एक महापरिवर्तन घडवावं लागतं. तुला वाटतं तुझं भाग्य बाहेर कुठेतरी लपलं आहे. नाही रे लेकरा, नाही. तुझं भाग्य तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या कृतीमध्ये आणि तुझ्या श्रद्धेमध्ये दडलेलं आहे. आज मी तुला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील. आणि ज्या दिवशी तुझा दृष्टिकोन बदलेल त्या दिवशी तुझं भाग्यही बदलायला सुरुवात करेल. लेकरा, अनेक लोक रोज देवाकडे प्रार्थना करतात, पण मनात शंका ठेवतात. ओठांवर विश्वास असतो, पण हृदयात भीती असते. अशा मनाला यश कसं मिळणार? जेव्हा शेतकरी बी पेरतो तेव्हा तो रोज बी उकरून बघत नाही की अंकुर आला की नाही. तो विश्वास ठेवतो. तसंच श्रद्धा असावी. श्रद्धा म्हणजे वाट पाहण्याची ताकद. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्याबद्दल सतत दुःखी बसू नकोस. भूतकाळ हा शिकण्यासाठी असतो, त्यात अडकून राहण्यासाठी नाही. तू स्वतःला विचार, दिवसातून किती वेळा तू स्वतःबद्दल वाईट बोलतोस? माझं काहीच होणार नाही, माझं नशीब खराब आहे, मी दुर्दैवी आहे. अरे लेकरा, हे शब्द म्हणजे स्वतःवर केलेला शाप असतो. त्यामुळे आजपासून स्वतःला तू सांग की मी समर्थांचा भक्त आहे, मी हरणार नाही. माझ्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत. बस इतकंच सांग. आणि मन बदललं की परिस्थिती बदलायला सुरुवात होते. लोक तुला कमी लेखतील, तुझी टिंगल सुद्धा करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गरुड कधीच कावळ्याच्या टोळीत उडत नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, गरुड कधीच कावळ्यांच्या टोळीत उडत नाही.
ज्यांच्याकडे ध्येय असतं त्याला जगाचं कौतुक नको असतं, त्याला फक्त पुढे जायचं असतं. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नाही, तर ती तुझी भीती आहे. भीतीमुळे माणूस संधी गमावतो. भीतीमुळे तो स्वतःची ताकद सुद्धा विसरतो. मी तुला सांगतो लेकरा, ज्या दिवशी तू भीतीच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहशील ना, त्या दिवशी तुझं भाग्य जागं होईल. यशस्वी माणसं वेगळी नसतात, त्यांचे निर्णय वेगळे असतात. दररोज थोडं थोडं स्वतःला बदल. एक चांगला विचार वाढव. एक वाईट सवय सोड आणि एक नवीन चांगलं काम कर. मोठं परिवर्तन एका दिवसात होत नाही, पण रोजच्या छोट्या बदलांमधून एक नवीन व्यक्तिमत्व जन्माला येतं. आणि जेव्हा व्यक्तिमत्व बदलतं ना, तेव्हा नशीबही बदलतं. लेकरा, कधी कधी मी तुला संकटात टाकतो. तुला वाटतं मी तुला विसरलो, पण खरं सांगू, सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही. तसंच माणूस संकटातून गेल्याशिवाय मजबूत होत नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूंची मला जाणीव आहे बाळा. तुझ्या प्रत्येक वेदनेचा मला अंदाज आहे. पण तू अजून थोडा धीर धर, कारण पहाट येण्यापूर्वी रात्र सर्वात काळी असते. आज तू ज्या अंधारात आहेस, त्यानंतरच तुझ्या जीवनात प्रकाश येणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. माझं नाव श्रद्धेने घे. चांगले कर्म करत राहा. कोणाचं वाईट करू नकोस. आणि जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञतेत इतकी मोठे भाग्य आकर्षित करणारं दुसरं काही नाही. जेव्हा माणूस माझ्याकडे काहीच नाही हे मोजणं थांबवतो ना, आणि माझ्याकडे काय आहे हे पाहायला लागतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होते. आणि लेकरा, अजून एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी घडत आहे. तू सामान्य नाहीस, तू समर्थांचा लेक आहेस. म्हणून उठ, नव्या विश्वासाने चालायला सुरुवात कर. तुझ्या स्वप्नांना पुन्हा एकदा जागं कर, कारण तुझ्या भाग्योदयाची चाहूल आता लागली आहे.